जे इथं डाएटमध्ये आणि ट्रेनिंग होतात, वेगवेगळे उपक्रम होतात, त्या लोकांना कलेविषयी आणि इतिहास याच्याविषयी माहिती व्हावी. ते
चित्र, शिल्प आणि संगीताचं साहित्य, हे साहित्य आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि यासाठी मजबूतीसाठी याच्यामध्ये पहिले प्लायवूड, त्याच्यावर कापड आणि त्याच्यावर पेंटिंगचा आम्ही वापर केलेला आहे. त्याच्यावर पेंटिंग लावले आहेत. याच्यामध्ये वारली चित्रांचा तसेच प्रिंट मेकिंग याचा पण वापर केलेला आहे. कांद्यापासून, भेंडीपासून, दोऱ्यापासून प्रिंट घेऊन त्याचं पण एक नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आम्ही उपक्रम केलेला आहे. आणि यामध्ये आमचे दहापुते सर, उकेकर सर, कुसाम सर आणि प्रवीण राडे सर, आम्ही सर्वांनी 5 लोक मिळून हे जवळपास मार्चपासून ह्या उपक्रमाला सुरुवात केली आणि आज हे पूर्णत्वाला येत आहे. याच्यामध्ये आकर्षक राहण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या, जसं रंगाच्या ठिकाणी आम्ही कापडांचा वापर केलेला आहे. कापडापासून वेगवेगळे सप्तरंगाचा आम्ही उपयोग केलेला आहे. त्यात वेगवेगळे वॉटर कलर, पोस्टर कलर, तसेच पेस्टल कलर यांचा वापर करून त्याच्यापासून वस्तुचित्र, स्टील लाईफ हे बनवण्यापासून हे सगळं उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हटलं तर त्याच्यामध्ये संगीत कला, नृत्यकला, नाट्यकला हे कला एकत्रच केल्या जातात. एकत्र असल्यामुळं कसं या कलेमध्ये या सगळ्या कलांचा समावेश होतो. म्हणून ह्याच्यामध्ये संगीताचं साहित्य ठेवण्यात आलेलं आहे, नृत्यकलेचं काही पेंटिंग्स ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पेंटिंग्स हे साहित्य ठेवून आम्ही हा उपक्रम पूर्ण केलेला आहे. प्रामुख्याने एक नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक दृष्टी विकसित व्हावी आणि इतिहास आणि कला विषयीची जी विद्यार्थ्यांमधली आवड आज कमी होत आहे ती वृद्धिंगत व्हावी, या उद्देशानं आम्ही आमच्या सर्व टीमच्या मदतीनं इतिहास आणि कला कक्ष या ठिकाणी निर्माण केलेला आहे. या कला कक्षाचा उद्देश हाच आहे की अशा प्रकारचे कलाकक्ष शाळांमधून विकसित व्हावे की ज्या माध्यमातून कला विषयाविषयीची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल आणि एक समृद्ध कक्ष आपल्याला शाळेमध्ये तशा पद्धतीनं निर्माण करता येईल. या उद्देशानं आपण तो तयार केलेला आहे. आपल्याला बघायला मिळते की गणित विषय असेल तर गणितासाठी गणित कक्ष असतो, विज्ञानासाठी विज्ञान प्रयोगशाळा असते. तशाच पद्धतीनं इतिहास हा विषयसुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. त्या अनुषंगाने त्या विषयाच्या संबंधित ज्या काही बाबी आहेत ह्या बाबी आपल्याला कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांसमोर ठेवता येतील याचा आम्ही विचार केला आणि त्याच विचारातून आणि त्याच संकल्पनेतून हा एक नवीन उपक्रम आहे, हा उपक्रम समोर आलेला आहे. इतिहास कक्षाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आम्ही अगदी प्राचीन इतिहास काळापासून ते आधुनिक इतिहास काळापर्यंत ज्या काही बाबी महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्या महत्त्वपूर्ण बाबी या कक्षाच्या माध्यमातून समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूर्त स्वरूपातील काही वस्तू असतील, नाणी असतील, शस्त्र असतील तर हे सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना या विषयाविषयी आवड निर्माण व्हावी
आणि ज्या काही अमूर्त संकल्पना आहेत त्या अमूर्त संकल्पना या कक्षाच्या माध्यमातून आणि मॉडेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर ठेवता याव्यात या उद्देशानं आपण इतिहास कक्ष तशा पद्धतीनं तयार केलेला आहे. याचबरोबर कला कक्षामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत तर या कला प्रकारांची माहिती आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या कलांचा विकास कशा पद्धतीनं झाला त्याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि त्याचबरोबर त्या कला प्रकारामध्ये जे काही साहित्य निर्माण केलं जाते, उदाहरणार्थ चित्रकला असेल तर चित्रकलेचे संकल्पचित्र असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे चित्र आहे तर ते कशा पद्धतीचे असतात त्याचे मॉडेल स्वरूपातील काही नमुने आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे संगीताचे वाद्य जे आहेत हे वाद्यसुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. वारली ही आपली प्राचीन कला आहे तर त्या प्राचीन कलेचे सुद्धा काही नमुने आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत जेणेकरून शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना त्याविषयीची माहिती व्हावी. विद्यार्थ्यांसाठी फायदा म्हणायचं तर ते ज्यावेळेस ते येतील प्रत्यक्ष बघतील तेव्हा त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून जो त्यांचं अध्ययन होणार आहे ते त्यांना अजून उपयोगी ठरणार आहे. आणि ऐकीव असलेल्या गोष्टी त्यांनी प्रत्यक्षात पाहिल्यामुळे दृकश्राव्य पद्धतीचा वापर करून इथे त्या गोष्टी त्यांना छान आत्मसात होण्याचा प्रयत्न होईल. इतिहास कक्षा आहे तर या कक्षामध्ये हडप्पा संस्कृतीपासून ते आधुनिक भारतापर्यंतच्या सर्व माहिती इथे दिलेली आहे. चित्ररूपांनी दिली त्याचप्रमाणे काही मॉडेल्स इथे तयार केलेले आहेत ती पण माहिती इथे दिलेली आहे. आणि शिल्पकला, दागिने, भांडी अशा विविध आयामातून आपल्याला जे अध्ययन होणार आहे तो इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जी संपूर्ण देशामध्येही कार्यरत आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही संस्था कार्यरत आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून इयत्ता पहिलीपासून नव्हे तर पूर्वप्राथमिक शिक्षण आणि इयत्ता 12वीपर्यंत म्हणजे पूर्वप्राथमिक ते शालेय शिक्षण 12वीपर्यंतच्या सर्व शिक्षक जे शिक्षण व्यवस्था आपण म्हणतो त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कार्य करणारे सर्व शिक्षक असतील, सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणेतील केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि इतर सहाय्यक यांना सातत्याने प्रशिक्षण, कार्यशाळा, वेगवेगळे संशोधनपर मार्गदर्शन, नवोपक्रमावर मार्गदर्शन हे सातत्याने या संस्थेच्या माध्यमातून होत असतं. आणि प्राधान्याने विद्यार्थ्यांची संपादनूक वाढावी, त्यांची एकूणच गुणवत्ता विकास व्हावा या दृष्टीने त्या प्रत्येक विषयामध्ये कशा नाविन्यपूर्ण तंत्रांचा, नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्राचा वापर करता येईल, शिक्षकांना त्यांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास कसा साधता येईल, त्यांनी शैक्षणिक तंत्रज्ञानाचा आणि इतर शैक्षणिक साहित्याचा जास्तीत जास्त वापर करून आपल्या अध्यापन प्रक्रियेमध्ये त्याचा प्रभावी वापर कसा करायचा जेणेकरून अध्यापन प्रक्रिया ही जास्त प्रभावी होईल. आणि जी आपण फलनिष्पत्ती म्हणतो किंवा ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत विद्यार्थ्यांच्या इयत्तानिहाय प्रत्येक विषयाच्या ज्या अध्ययन निष्पत्ती आहे त्या चांगल्यात चांगल्या रीतीने परिपूर्णतेने साध्य होण्यासाठी आणि विशेषतः निपुण भारत अभियान ज्याला म्हणतो आपण की विद्यार्थ्यांच्या पायाभूत भाषिक आणि अंकगणितीय क्षमतांचा विकास या माध्यमातून साध्य करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न हा करतो आहे की विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष कृती, प्रत्यक्ष वेगवेगळ्या साहित्याचा, वेगवेगळ्या मॉडेल्सचा दृश्य स्वरूपात त्यांना कसं दाखवता येईल प्रत्येक कृती आणि कलेच्या माध्यमातून त्यांचा एकूणच अध्ययनाची आवड निर्माण होऊन त्यांच्या कलाने, त्यांच्या आवडीने त्याच्यामध्ये त्यांचा अध्ययन संपादनुकीचा कसा विकास साधता येईल, त्या विषयामध्ये गोडी निर्माण होऊन त्यांना त्याच्यामध्ये कसं आपल्याला सहभागी करून घेता येईल विद्यार्थ्यांना. तर हा प्रयत्न आमचा सातत्याने असतो. आणि म्हणून या संस्थेच्या सन्माननीय प्राचार्यांच्या डॉक्टर मंगेश घोगरे सर सध्या इथे कार्यरत आहे आणि त्यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या एकूणच सर्जनशील अशा कार्यातून खूप छान असं या संस्थेचं कार्य एकूणच आपल्या जिल्ह्याच्या गुणवत्तेच्या विकासासाठी खूप छान पद्धतीने सुरू आहे. आणि या 2 वर्षामध्ये आपल्या जिल्ह्याची गुणवत्तासुद्धा खूप चांगली त्यांच्यामध्ये वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे. कला कक्ष जो आपण इथे पाहतो आहे तर या कला कक्षामध्ये जसं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये म्हटलेलं आहे की कला एकात्मिक शिक्षणाचा तुम्ही पुरस्कार जास्त केला पाहिजे शिक्षकांनी. आणि त्यासाठी मार्गदर्शन म्हणून प्रत्येक कलेचं कसं ज्ञान त्यांना देता येईल आणि त्या कलेच्या माध्यमातून भाषिक, अंकगणितीय आणि इतर विषयांचा समन्वय कसा साधता येईल हा सुद्धा प्रयत्न आम्ही इथे करतो. चित्र, शिल्प आणि संगीताचे साहित्य हे साहित्य आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. आणि यासाठी मजबूतीसाठी याच्यामध्ये पहिले प्लायवूड, त्याच्यावर कापड आणि त्याच्यावर पेंटिंगचा आम्ही वापर केलेला आहे. त्याच्यावर पेंटिंग लावले आहेत. याच्यामध्ये वारली चित्रांचा
तसेच प्रिंट मेकिंग याचा पण वापर केलेला आहे. कांद्यापासून, भेंडीपासून, दोऱ्यापासून प्रिंट घेऊन त्याचं पण एक नाविन्यपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे उपक्रम केलेला आहे. आणि यामध्ये आमचे दहापुते सर, उकेकर सर, कुसाम सर आणि प्रवीण राडे सर, आम्ही सर्वांनी 5 लोक मिळून हे जवळपास मार्चपासून या उपक्रमाला सुरुवात केली आणि आज हे पूर्णत्वाला येत आहे. याच्यामध्ये आकर्षक राहण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या जसं रंगाच्या ठिकाणी आम्ही कापडांचा वापर केलेला आहे. कापडापासून वेगवेगळे सप्तरंगाचा आम्ही उपयोग केलेला आहे. त्यात वेगवेगळ्या वॉटर कलर, पोस्टर कलर तसेच पेस्टल कलर यांचा वापर करून त्याच्यापासून वस्तुचित्र, स्टील लाईफ हे बनवण्यापासून हे सगळं उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हटलं तर त्याच्यामध्ये संगीत कला, नृत्यकला, नाट्यकला हे कला एकत्रच केल्या जातात. एकत्र असल्यामुळं कसं या कलेमध्ये या सगळ्या कलांचा समावेश होतो. म्हणून ह्याच्यामध्ये संगीताचं साहित्य ठेवण्यात आलेलं आहे, नृत्यकलेचं काही पेंटिंग्स ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पेंटिंग्स हे साहित्य ठेवून आम्ही हा उपक्रम पूर्ण केलेला आहे.